भाऊ या बड्डेला फुल राडा करणार आपण. आणि त्याची तर पारजी राहणार. त्याच्या घरासमोर आहे ना तुला असे आहे ना बुलेटचे फटाके फाटे निसतं राडा निसता राड. हा आपण नाही भेट रे जवळ बाप खंबीर आहे आपला. बोल ये तू. भाऊ किती राहिलंय काम? थोडा वेळ राहिलाय. होऊन जाईल 1 तासात तरी. बर लवकर. मॅडम थोडं बोलायचं होतं. हा बोला. ते ते माझ्या मुलाचा बड्डे आज. हा ते थोडं लवकर जायचं होतं. हो काम तुम्ही झालंय. पटकन आवरा जाऊ शकता आणि लवकर. एक विनंती पण होती. हा बोला ना. ते थोडे पैसे पण हवे होते. म्हणजे बरं. बर्थडे आहे ना मुलाला काहीतरी गिफ्ट दिलं असतं. चालेल. अयो आज लय काम होतं रे. एक घ्या पाणी. आला का नाही रोहन अजून? नाही सकाळपासून नाही आला तो. हम्म? सकाळपासून नाही आला. का? काय माहिती मित्रासोबत त्याला असं. आणि त्याला सांगू नको. त्याला गिफ्ट घेतलंय एक. मस्त गिफ्ट घेतलंय. तुला कळणार ते आल्यावर. अरे वा. आणि हे कोण त्याच्यासाठी सजवलंय का एवढं सगळं? हो. होय. अजून कसं नाही आलं कुठं तुला सांगून गेलं ना? नाही. आलाय तो. बहुतेक तोच आलाय. आलाय. दरवाजा उघडू नको. हो. मी उघडतो तुम्ही सगळे बाजूला थांब. रोहन शिंदेचे वडील तुम्हीच का? हो मीच आहे. चला चौकीत चला. बघा तुमच्या मुलांनी काय धिंगाणा घालून ठेवलाय रस्त्यावर. अहो पण तो आज दिवसभर घरीच. कळेल कुठं गेला होता कुठं नाही. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना मारहाण केली आहे. रस्त्यावर धिंगाणा घातलं आहे बड्डेच्या नावाने. बुलेटच्या आवाजाची फायरिंग करून सामान्य लोकांना त्रास दिला आहे. अजून काय सांगू? चला आधी. चला 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 बसू नका काय नाही. आधी लक्ष द्यायचं नाही आणि आता करायचं.